हाय हॅलो गुड मॉर्निंग. मी भाविका तुमच्या सर्वांचं स्वागत करते लाईव्ह विथ भाविकामध्ये. तर माझ्या सकाळची सुरुवात अशी झाली आहे की मी आज ठरवलं होतं की जेवणात मसूरची आमटी करायची, चपाती आणि भात करायचा. तर मी इथे थोडे मसूर कुकरला लावले आहेत. त्याच्या 3 शिट्ट्या मी करून घेतल्या कारण की मसूर लवकर शिजतात. आणि दुसरीकडे मी भात लावला आहे. तोपर्यंत मी इथे वाटणाची तयारी केली. मी हे मालवणी पद्धतीत बनवते म्हणून मी पहिले कांदा वगैरे चिरून घेतला. खोबरं मी किसलं नाही आहे, त्याला त्याचे क्यूब्स करून घेतलेत. आणि त्याच्यानंतर हे कुकर थंड व्हायला ठेवला. त्याच्यानंतर कढई ठेवली त्याच्यात गॅसवर. तेल, लसूण, अद्रक आणि कांदा पहिले तेलात परतवून घेतला. त्याच्यानंतर मी खोबरं टाकलं, ते थंड करू ठेवलं. त्याच्यानंतर मी इथे पीठ मळून घेतलं. मग चपात्या करायला घेतल्या. त्यानंतर मी आमटीसाठी फोडणी दिली. तर टोप ठेवला, तेल टाकलं, थोडं तेजपत्ता टाकला, काळी मिरी, दालचिनी, लवंग हे सर्व टाकलं, कढीपत्ता टाकला. आणि त्याच्यानंतर वाटण होतं, टमाटा टाकला, वाटण त्याच्यामध्ये परतवून घेतलं. नंतर मी तेल आणि मसाला, त्यानंतर त्यात मसूर टाकले आणि त्याला चांगली उकळी येऊ दिली मीठ टाकून. नंतर मग मी ऑफिससाठी निघाली. मी तेही शूट केलं नाही आहे. त्यानंतर मग संध्याकाळी मी ऑफिसवरून निघाली. त्याच्यानंतर आम्ही स्वामींच्या मठात जायचं ठरवलं. स्वामींच्या मठात गेलो. खडूस बोला की काहीतरी. म्हणून काय असं शांतपणे काय तुम्ही आम्हाला घेऊन जाणार का? बघा, स्वतःला ड्रायव्हर म्हणतो. पण बोलेल ना ड्रायव्हर, हे हाय ड्रायव्हर तुम्हाला वाटतं? कुछ भी बोलणे का? आता खूप भूक लागली आहे, खूप म्हणजे खूप. आता तेच बघूया काय देतात साहेब आपल्याला खायला. इथे असे लाईनीतच इथे फूड स्टॉल आहेत. होय होय, दाबेली ट्राय करू. आम्ही तिथे खरं तर मोमोज खायला गेलेलो, पण तिथे मोमोजचं स्टॉल काय आम्हाला दिसलं नाही. म्हणून मग आम्ही दाबेलीच खाल्ली. दाबेली ही खूप छान होती, मस्त. त्या ताईंनी क्रिस्पी करून दिली होती ती. मग तिथून आम्ही स्वामींच्या मठात गेलो. स्वामींच्या मठात गेल्यानंतर खूप शांतता आणि प्रसन्न वाटतं. तर ज्यांनी कोणी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही तर त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आता स्वामींचं मस्त दर्शन झालेलं आहे. आता आम्ही घरी जातोय. कसं वाटलं तुम्हाला?